जमिनीच्या वादातून वृद्धाचा हवेत गोळीबार, रानमळा गावात भाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर, दहशत निर्माण करणाऱ्या वृद्धासह तिघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आळंदीत इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण, नदी ही फेसाळली, माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या तोंडावर नदीपात्राची गटारगंगा झाली, प्रशासनाने लवकरच पावलं उचलावीत, वारकरी नागरिकांचा संताप। आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, दुर्घटना प्रतिसाद प्रणालीचे दिले प्रशिक्षण, पालखी सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणांची लगीनघाई। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या न्यूजरूम बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। बातमी आहे जमिनीच्या वादातून झालेल्या हवेत गोळीबाराची। कडूच्या रानमळा गावात जमिनीच्या वादातून एका वृद्धानं दहशत निर्माण करण्यासाठी हवेत 3-4 गोळ्या झाडत दहशत निर्माण केली। 21 जून रोजी दुपारी 3च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ओंकार अनिल शिंदे वय 24 राहणार रानमळा कडूस यांनी फिर्याद दिली आहे। ओंकार शिंदे यांच्या तक्रारीवरून अनिल बाळकृष्ण शिंदे, अजित उत्तम शिंदे आणि एका महिलेविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रानमळा येथे 21 जून रोजी दुपारी 3च्या सुमारास सामायिक क्षेत्रातील फिर्यादी यांचे आजोबा नाथा हौशीराम शिंदे यांच्या ताब्यातील 54 गुंठे क्षेत्र हे कडूस किवळे रस्त्यावर आहे। त्या ठिकाणी अनिल बाळकृष्ण शिंदे राहणार दत्तवाडी मूळ रानमळा कडूस यांनी दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्या कमरेस असलेला पिस्तूल काढले आणि ते पिस्तूल आकाशाच्या दिशेने धरून त्यातून 3 ते 4 गोळ्या हवेत फायर केल्या आणि पिस्तूल पुन्हा कमरेला लावून ठेवले। या धक्कादायक प्रकारानंतर अनिल शिंदे, अजित उत्तम शिंदे आणि एक महिला यांनी जेसीबी मशीन आणून फिर्यादी यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीतील झुडपे काढण्यास सुरुवात केली। त्यावेळी फिर्यादी आणि त्यांचे आजोबा नाथा शिंदे, आई सुजाता यांनी ही जमीन हक्क सांगितला, मात्र आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी केली। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काबूगडे तपास करीत आहेत। तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने, नदीतील जलप्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले आहे। नदीला जलप्रदूषणासह जलपर्णीचा विळखा पडला असून जलपर्णी समस्या जैसे थे आहे। इंद्रायणी नदी पात्रात पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून रसायन आणि मैला मिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जाते, त्यामुळे नदी पांढऱ्या फेसाने पुन्हा एकदा फेसाळली आहे। आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविक श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात। तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्य जोपासण्यात येते। केमिकल रसायन मिश्रित पाणी थेट नदीत सोडल्यामुळे जात असल्यामुळे भाविकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। वाढत्या जलप्रदूषणामुळे अलंकापुरीत भाविक आणि नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालखी सोहळा फेसाळलेली इंद्रायणी नदी पाहून वारकरी आणि भाविक खंत व्यक्त करू लागले आहेत। यंदाच्या आषाढी पालखी सोहळा 2024च्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या मदतीसाठी संबंधित तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची दुर्घटना प्रतिसाद प्रणाली विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे प्रशिक्षण नुकतेच झालं। प्रमाणित कार्यपद्धती आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत दुर्घटना प्रतिसाद प्रणालीविषयी माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर महसूल विभाग, पोलीस विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, अन्न आणि औषध प्रशासन, दूरसंचार विभाग आदी विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी सज्ज असणार आहेत। आषाढी यात्रेकरता लाखो वारकरी भाविक सहभागी होत असल्याने आषाढी पायीवारी सोहळा शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी सुरू आहे। पूर्वीप्रमाणे राजूनगर ते थेट पुणे स्टेशन ही PMPML बस सेवा मराठा आंदोलन काळात झालेल्या जाळपोळीनंतर बंद पडली होती। ही बस सेवा अजूनही बंद आहे, त्यामुळे राजूनगर ते भोसरी आणि भोसरी टर्मिनल मधून अन्य मार्गाने पुढील प्रवास बसने प्रवाशांना करावा लागतो। ही बस सेवा आता पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी खेड तालुका ग्राहक समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। ही बस सेवा सुरू झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा समितीने पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे दिला आहे। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी LR ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे। या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक 3 पट शुल्क भरून 4 चाकी वाहनांसाठी
राखीव ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांक दुचाकीसाठी ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची आणि लिलाव कार्यपद्धतीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे। नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी 3 पट शुल्क भरून हवे असतील अशा 4 चाकी वाहन मालकांनी 25 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्ज करावा। दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी 26 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत सादर करावा, अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन मंडळाकडून देण्यात आली आहे। बातमीपत्राच्या शेवटी पाहूया अपडेट शेतीमालाच्या बाजारभावाची। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजारामध्ये शनिवारी 900 क्विंटल कांद्याची आवक झाली। कांद्याला प्रति क्विंटल 2000 ते 3200 रुपये भाव मिळाला। दिवसभरात 22,50,000 रुपयांच्या कांद्याची उलाढाल झाली। त्याचबरोबर बाजारात टोमॅटो, कोबी, फ्लावर, फरशी, काकडीची रेलचेल पाहायला मिळाली। राजगुन्नर बाजारात 20 ते 25 लाख रुपये तर चाकण बाजारात 85 ते 95 लाख रुपयांचे तरकारी मालाची उलाढाल दिवसभरात झाल्याची माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंबोरे आणि सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।